किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं, पत्रांची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचा सवाल. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन, दोघांमध्येही शाब्दिक वाद. महापौरांच्या संवेदनशील दालनामध्ये पेडणेकरांनी दमदाटी केली. त्यांनी रेकी आणि ट्रेस पासिंग करत चित्रीकरणही केलं. ही वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. महापौर रितू तावडे भडकल्या. पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करणार, तावडेंकडून स्पष्ट. ज्याला आपण गोपनीय कागदपत्र पेपर बोलतो, महत्वाची पत्र बोलतो, ते मागून त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये पीएसला, दोन्ही पीएसला बोलवून घेतलं, आकांक्षा आणि नेहा मॅडमला, आणि त्याचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी काढले. हा एवढा मोठा ऑफेन्स आहे आणि म्हणूनच यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला देते. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा. माध्यमांचा कॅमेरा पाहून सियाने मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावरती सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली. आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मी तिथे असतो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती. संदीप देशपांडे यांचा साटम यांच्यावर संताप. साकीनाक्याची घटना सांगताना साटम काल हसले होते. साटम सारखा आमदार एवढ्या निर्लज्जपणे वागतोय, निर्लज्जपणाचा कळस त्यांनी त्या दिलेला आहे. मला तर वाटतं की त्या जो पत्रकारांनी तो व्हिडिओ शूट केला त्यांनीच पहिले कानाखाली मारायला पाहिजे होते अमित साटमच्या. मी असतो तर तिथे निश्चितपणे ते केलं असतं. अमित साटम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल, त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती. आदित्य ठाकरे यांचा अमित साटम यांच्यावर निशाणा. साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे दोन व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे. खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती, पण भाजप अशाच लोकांना प्रमोट करत राहणार. संजय राऊत यांच्याकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख. ते दात काढून हसतात. हे किती क्रूरता आणि विकृती आहे. राऊतांचा टोला. तर अमित साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. नवनाथ बन यांच्याकडून पलटवार. बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅन होल मध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता. आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. भाजपचं ऑपरेशन राम मंदिर. चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. आंदोलनाने महाराष्ट्राला जाग करेन, मग अयोध्येला जाईन, उद्धव ठाकरेंची माहिती. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रविवारी उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन. अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार. परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे. महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे ज्या मंदिरात पाय ठेवतील तिथे गोमूत्र शिंपडावं. नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे. या उद्धव उल हक आमचे कुठलेही देव याला काय पावणार नाही. यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रक्षा आंदोलन करावं. नवनाथ वन यांचा टोला. बाबर आणि औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्यांची प्रभू रामांची चिंता करू नये, अशी ही टीका. बाबर, औरंगजेब यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानताय, त्यामुळे तुम्ही रामरक्षा आंदोलन करू नका. आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा आंदोलन केलं तर पक्षाचं जास्त हित तुम्हाला बघायला मिळेल.
उबाठाला आता राम आठवला, राम कदम यांची टीका. उद्धव ठाकरेंना रामावर बोलण्याचा काय नैतिक अधिकार? हे काही हिंदुत्व नाही तर ही नौटंकी आहे. राम कदमांचा हल्ला बोल. सगळं निघून जातं तेव्हा सगळ्यात पर्यंत परमेश्वर आठवतो आणि तीच गत उबाटाच्या नेत्यांनी झाले. त्यांना राम आता आठवले. रामावर बोलण्याचा उद्धव ठाकरेजींना काय नैतिक अधिकार आहे हो? ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यानंतर हिंदुत्व कुठे गेलं होतं? राहुल गांधींनी सावरकरांवरती टीका केली होती, तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? हिंदू नाकारत असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाकरेंचं पाऊल आहे. उदय सामंत यांची टीका. हे उलटच झालंय. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले. त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? किंवा ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहे ते आता आपल्याला नाकारायला लागले. हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतायत. राम मंदिराची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये. ठाकरे नमाज ऐवजी रामरक्षाची आरती घेत आहेत, त्यांचं अभिनंदन आहे. देवयानी फरांदेंची टीका. सरकारने घोटाळेबाजांवरती कारवाई केल्याची ही प्रतिक्रिया. ठाकरे साहेब बरं अजानच्या ऐवजी नमाजच्या ऐवजी आज रामरक्षाची आरती घेत आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. पण ज्या विषयासाठी घेत आहेत त्या विषयासाठी आदरणीय पंतप्रधान ह्या देशाचे नरेंद्रभाई मोदी आणि युपीचं सरकार योगीजी हे अतिशय सक्षम आहे. राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावरती RSSची पहिली प्रतिक्रिया. तसेच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी शक्तींचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, RSSचं आवाहन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाज से भी आह्वान करता है, हिंदू विरोधी राष्ट्र विरोधी शक्तियों के हिंदू धर्म एवं समाज को बदनाम करने के षड्यंत्रों को विफल करे.